बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती. या सोहळ्याचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. यामध्ये विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान केला जातो. या सोहळ्याला यंदा माधुरी पंचक चित्रपटाच्या निमित्ताने उपस्थित राहिली होती. माधुरीची निर्मिती असलेला हा सिनेमा थिएटर नंतर आता स्टार प्रवाहावर प्रदर्शित होणार आहे. माधुरी मखमली साडी आणि गळ्यात मोत्याचा नेकलेस घालून सुंदर अशा इंडो वेस्टर्न लुक मध्ये या सोहळ्याला उपस्थित राहिली होती. यावेळी अभिनेत्रीने माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. या दरम्यान माधुरीला छोट्या पडद्यावर म्हणजेच मालिकेमध्ये काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर धगधग गर्ल म्हणाली, मोठा आणि छोटा पडदा असं काहीच नसतं. मनोरंजन हे सगळ्या माध्यमातून होतं. तर OTT मध्ये सुद्धा मी काम केलंय. मला करिअरमध्ये नेहमीच नवनवीन संधी मिळाल्या. त्यामुळे यासाठी रोज मी देवाचे आभार मानते. यामुळे कोणत्याही माध्यमांवर काम करण्यासाठी मी तयार आहे. सध्या मराठीमधल्या कामाबद्दल बोलायचं झालं तर माझा पंचक सिनेमा टेलिव्हिजनवर रिलीज होतोय. त्यामुळे माझं लक्ष त्यावर आहे. माधुरीला पुढे विचारण्यात आलं, तुम्हाला कोणती मराठी मालिका आवडते? यावर अभिनेत्री म्हणाली, स्टार प्रवाह ही वाहिनी सध्या नंबर 1 वर आहे. सध्या या वाहिनीवरच्या सगळ्याच मालिका खूप छान आहेत. मला मामी, मावशी सगळ्या जणी फोन करून सांगतात, तू ही मालिका बघ, तू ती मालिका बघ. आता किती मालिका मी बघणार? या वाहिनीवरच्या 2-3 मालिका मला खूप आवडतात. मराठी मालिकाची निर्मिती करायला आवडेल का, या प्रश्नाचं उत्तर देताना माधुरी म्हणाली, हो जरूर, का नाही आवडणार. मी नक्कीच निर्मिती करेन. माधुरी या सोहळ्याला उपस्थित राहत असल्याने सध्या सगळ्यांच्या मनात या पुरस्काराविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीचा पुरस्कार सोहळा येत्या 16 मार्चला सायंकाळी 7 वाजता टेलिव्हिजनवर प्रसारित केला जाणार आहे. तर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.